ठिकाणी मित्र खाकी शाह नावाचा दर्गा आहे मित्र. आणि या ठिकाणी आषाढ महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असते आणि अतिशय आपली डोंगर रांगाच्या मध्यभागी हा दर्गा आहे. आणि या बाजूला पहा मित्र अतिशय चांगले असे वडाचे झाडं या ठिकाणी या दर्ग्याच्या परिसरात या ग्रामस्थ मंडळींनी आणि या खाकी बाबाचे जे काही त्यांचे अनुयायी असतील, शिष्य असतील किंवा भक्तगण असतील, तसेच या परिसरातील त्याची व्यवस्था पाहणारे नागरिक असतील. पहा अतिशय आता हे एक 2 वर्षाची झाडं असतील, कदाचित 1 वर्षाची, परंतु पहा पुढं मोठ्या प्रमाणात हे झाडं सावली देणार. आणि पहा अतिशय खडक आणि डोंगर असे तर अतिशय टणक म्हणजे टिकाव किंवा आपण कशाने खाणलं तर पहिल्याच याला तो दगड लागतो. परंतु अशा ठिकाणी वृक्ष लागवड करून मित्र संगोपन करून वृद्धी केलेली आहे या लोकांनी. आणि जनावरांपासून संरक्षण मिळण्यासाठी पहा खाली असं अगदी त्याच्या बुंद्याला कापड गुंडाळलं आणि त्याच्यामुळं ते लोकांना किंवा जनावरांना ते खाता येत नाही आणि जनावरांपासून नुकसान होत नाही. पहा मित्र कापड लावल्यामुळं आणि ते खरोखर त्याची सुरक्षेच्या दृष्टीने या लोकांनी अगदी ते केलेलं आहे. पहा या ठिकाणी पाणी जर असलं तर काही बी घडू शकतं किंवा शेतीची क्रांती होऊ शकते, कोणतंही पीक येऊ शकतं. पहा एवढ्या खडकात आणि दगडात मित्र तुम्हाला या ठिकाणी ऊसाचं पीक दिसतं. तुम्हाला मी ऊस दाखवतो असे. आणि ज्याप्रमाणे म्हणलंय, ज्या उक्तीप्रमाणे आपले संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांनी म्हणलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी आळवी सुसोरे. तसं पक्षी निसर्गात आपले स्वर हलवत असतात. आणि या ठिकाणी पहा मित्र हे खाकीबाचा डोंगर आणि कोंगजाईचा डोंगर म्हणतात. पहा या बाजूला बी अगदी मोठमोठे डोंगर आहेत या परिसरात आणि मी तुम्हाला दाखवतो. पहा या ठिकाणाहून किती मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. आणि ही निसर्गाची किमया आहे केवळ. पाऊस झाल्यामुळं आजही काही भागात पाऊस नसल्यामुळं लोक चातकाप्रमाणे अगदी पावसाची वाट पाहतात. चातक पक्षी सुद्धा जसं पाऊस येण्याची वाट पाहतो तसं पहा या ठिकाणी अतिशय खळखळ खळखळ असं पाणी वाहत आहे मित्र. पाण्याचा आवाज तुम्हाला दाखवतो मी आणि कसं पाणी निसर्गात या पाण्याची किमया. अगदी रात्रीला पाऊस होऊन गेलेला आहे आणि यापूर्वी देखील या परिसरात पाऊस होता. त्याच्यामुळं पहा इतकं अगदी डोंगर खडक तुम्हाला दिसतो आणि या खडकातून त्या लोकांनी अगदी चांगला चर खांदून दिलेला आहे. पाणी वाहतंय मित्र. पहा पाण्याचा असा खळखळाट आवाज येतो. हा दुसरा आवाज कुठंच येऊ शकत नाही. त्या पाण्याचाच फक्त त्या निसर्गाचा तो आवाज असतो. तो इतर कृत्रिमरित्या कोणालाही आवाज काढता येणार नाही. आणि या पाण्याचा फायदा पशु पक्षी आणि प्राण्यांना, शेतीला, सगळ्याला होतो. पहा आणि या खाली या पाणी हे इथं खाली छोटा एक तलाव आहे आणि त्या तलावाला पाणी जातं मित्र अतिशय. आणि बंधारे या परिसरात एवढं टणक खडक आहे, परंतु या परिसरातल्या लोकांनी खरोखर त्या पाण्याचं आणि या खाकीबाची यात्रा होऊन गेलेली मित्र. आपले आपण कसं निसर्गाची हानी होईल आणि कसं आपण निसर्गाला त्रास देतो. आपण माणूस एवढं म्हणजे अविचारी दुसरं कोणताही सजीव नाही मित्र. ज्या ठिकाणी हे खाल्ले पिल्ले त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घाण करून ठेवलेली आहे. आणि त्या पत्रावळ्या आणि जेवणाचं सगळं सामान हे वेस्ट होत नाही मित्र. हे अतिशय थर्माकोलचं किंवा प्लॅस्टिकचं, परंतु अशा ठिकाणी ते घाण केलं नाही पाहिजे. आपण जर त्या ठिकाणी गेलो, आपण आपलं खाल्लं पिल्लं खाणं पिणं आपले घाणे आपणच उचलले पाहिजे, जेणेकरून निसर्गात जीव पर्यावरणाची हानी होणार नाही ते आपणच पाहिलं पाहिजे मित्र. परंतु मानव अतिशय आळशी आणि निष्काळजी, दुसऱ्याची काळजी करणं घेणंच नाही. जे काय आहे ते फक्त माझं स्वतःचं. आणि या स्वयंवृत्तीतून मित्र आपल्याला सगळ्या गोष्टीला सामना करावा लागतो. परंतु मित्र सार्वजनिक ठिकाणी अशी वृत्ती ठेवू नका. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी हे आपलं कर्तव्य मित्र. कुणीतरी वृक्ष संवर्धन करणारे किंवा निसर्गप्रेमी असतील किंवा स्वच्छता दूत असतात ते मित्र हे काम करत असतात. परंतु हे आता कोणत्याही गावाच्या जवळ नसल्यामुळे हे तसंच आहे. आणि या ठिकाणी खरोखर तर स्वच्छतेची गरज आहे. आणि
ते मलाही आवडत नाही. परंतु आज मी कार्यक्रमानिमित्त आलो होतो आणि मला जाण्याची थोडी घाई असल्यामुळं, नाही तर मी निश्चित, मला जरी माहीत असतं तर मी कुणीतरी मित्रमंडळाबरोबर घेऊन येऊन 1 तास 2 तास तरी आम्ही या ठिकाणी श्रमदान करून ही स्वच्छता केली असती मित्र. परंतु या ठिकाणचं परिसर आपल्याला माहीत नव्हता. तर ठीक आहे, आता जरी झालं तरी पण आपण बी यापुढं मित्र अशी घाण करू नका. आणि या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जाताना त्या ठिकाणी असे घाण कचरा टाकू नका. एका जागेवर टाका मित्र, कचरा कुंडीत टाका आणि पेटून दे मित्र हो त्याचं, जेणेकरून तो वाऱ्याने उडून जाऊन पाण्यात, झाडात किंवा इतर ठिकाणी जाऊन त्याचं प्रदूषण होणार नाही. अशा दृष्टीने पहा मित्र. काय नाव आहे तुमचं? तुमचं काय नाव आहे? हिंगे. मी इथं राहता का? घरी आलो होतो. परंतु मला एक सांगायचं की या ठिकाणी जी आता इथे हे यात्रा होऊन गेली ना, हे जे घाण आहे ना, हे लोक तुम्ही या परिसरातले इथे यात्रेत असतात तर ते भोंग्यावर पुकारीचा आपले जे घाण किंवा हे पत्रवाळ्या आपल्या आपण उचलून जावं. हे पाण्यात जर गेलं, आता एवढं पाणी चांगलं सुंदर होतं, पाण्यात जर गेलं तर ते नक्की त्याचं नुकसान होतं ना. हा, तर ते घाण तेवढं ते सांगा तुम्ही या परिसरातल्या लोकांना. यात्रेच्या दिवशी दर गुरुवारी यात्रा असते ना, त्यावेळी ते सांगा ना तुम्ही. आणि किंवा मग तुम्ही या परिसरातले लोक 1 तास 2 तास द्या आपल्या गोष्टीला जसं देतो, तर तेवढं स्वच्छता करायला. तुम्ही इथलीच आहे का? तुमचं काय नाव आहे? लतीफ भाई. तुम्ही जरा सब देखते व्यवस्था, फिर ये करने का काम तुम्हारी जिम्मेदारी. जब यात्रे का टाइम जब वो आते ना लोग, यात्रा मनाने के लिए वो भोंगा लगाते रहता. उनको बोलने का जो है ना, एक जगह किधर तभी वो ढिगल डालो. हाँ, नहीं एक जगह पे डाला ना तो बाद में यात्रा खत्म होने के बाद वो उठाओ, अगर नहीं तो उसको जला दो. इतना करो. ये देखो अभी कितना गंदा दिखता है. फायदा है क्या? इधर तो यात्रा के दिन बहुत बड़ा माहौल रहता है. मैं हमेशा आता इधर. हाँ, हर एक यात्रा को मैं आता. ये साल में नहीं आया मैं. ऐसा है, उतना करो. अभी ये नया लग रहा है मेरे को सभा मंडप. उतना करो. और ये तुम्ही पण हिंगे पाटील इथं, हा तुम्ही करा, इथं राहणार आहे. तर तुम्ही सगळ्या परिसरातील लोकांनी नाही माणूस म्हणून आपली सगळ्याची जबाबदारी, त्यांची असू नये तर नसू. या ठिकाणी पहा, कुठलाही जात धर्म पाळला जात नाही. आता ते व्यवस्थावाले येतं म्हणून आपण त्यांना बोललो, परंतु या मंदिरात कुठलाही जात धर्म पाळला जात नाही हे आपल्याला माहिती. इथं सर्व धर्म समभावाचे हे ठिकाण आहे. असे अतिशय मुस्लिम लोकांपेक्षा या ठिकाणी हिंदूचीच यात्रा असतात सगळ्या. मुस्लिम 5% पण येत नाही, 95% हिंदू असतात. आपण जर एवढं मानतो तर या गोष्टी बी आपण केल्या पाहिजे. आणि हो, कचऱ्याचं ते बघा, दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण जर ते केलं तर काय ते मी तुम्हाला सगळं सांगतो. मी कुठला आहे काय आहे ते सांगतो ना. मला हे झाडं किंवा हे अशा गोष्टीचा मला छंद आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो लतीफ भाई. कारण मी स्वतः हे झाडं हे सगळ्या गोष्टी करतो. आणि मी तुम्हाला दान कॅमेरा नाही, कॅमेरा बंद झाल्यावर सांगतो मी कोण आहे काय. परंतु या ठिकाणी तेवढं काम करा तुम्ही. मी जर समजा पुढच्या आठवड्यात आलो तर मला ही घाण नाही दिसली पाहिजे. काय करायचं ते बघा. 2-4 माणसं काय तुम्ही इथं जे बसले ना, इथं बसल्याच्या ऐवजी तुम्ही जर हे केलं ना, तर हे रोज जर 1-1 तास, अर्धा 10 मिनिटं जरी केलं तरी परत उरकून जाईल. आता असं आपण बसलो का नाही मग करा काय, त्याच्यात काय ओझं आहे का ते कचरा उचलायला. तेवढं नक्की करा आणि परिसर स्वच्छ ठेवा. तुम्ही झाडं लावा सगळेजण. इथं तुमच्या डोंगराला झाडं लावा. हा, इथं सगळीकडे झाडं लावा. आणि पाणी अडवा, पाणी साठवा, सगळं करा. हा, हे बसून त्यासाठी झालेले आहे का मित्र. हे पाणी वाहून जाऊ नये म्हणून त्यांची लगेच इथं कारवाई चालू झालेली आहे. या ठिकाणी पलीकडे आपल्याला जे शिबी ते डंपर वगैरे दिसतात ते आता यांनी सांगितलं तर ते अगदी खरोखर ते चांगलं काम येते. आणि जरी सरकारी यंत्रणेतून होत नसलं तरी आपण सगळ्यांनी श्रमदानातून आपल्या स्वतःच्या ह्याच्यातून करा. उन्हाळ्यात बघितलं कधी 2 वर्ष पाण्याचे हाल सोसले. हा, मग पावसाचं पाणी पडलेलं वाहून जाऊन देऊ नका. या ठिकाणी पहा मित्र, अतिशय सुंदर पहा, हे वडाचं झाड दिसतं. गोल असं डेरेदार झाड आहे. आणि पहा ते किती मस्त. अगदी हिंगे नावाचे कोण इथं होते या परिसरात राहणारे रहिवासी, लक्ष्मण हिंगे नावाच्या माणसाने लावलेलं आहे असे त्याले परिसरात लोक सांगतात. परंतु मित्र, त्यांनी लावलं, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. आपणही आपले कर्तव्य करा. असे झाडं लावा, असे झाडं वाढवा, पर्यावरण वाचवा.
आणि परिसरातली परिसर सुंदर शोभनीय करा. आपली वाडी आपली झाडी आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक YouTube चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.